तुम्हाला माहिती आहे का, एक साधा घरगुती ज्यूस इम्युनिटी आणि केस दोनही स्ट्रॉंग करू शकतो. केस गळणं, थकवा आणि पोटाचे प्रॉब्लेम जर वारंवार होत असतील तर आजचा हा ज्यूस नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम सिंपल पण खूप इफेक्टिव्ह असा घरगुती हेल्दी ज्यूस. हा ज्यूस आहे बीट, गाजर, आलं, कढीपत्त्याचा. तर घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी, पण बेनिफिट्स ऐकलेत का याचे कधी? गाजर डायजेशन आणि त्वचेसाठी खूप छान आहे. बीट आपल्याला रक्त वाढवायला मदत करतं आणि सोबतच विकनेसही कमी करतो. आवळा इम्युनिटी स्ट्रॉंग करतो आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आलं गॅस ॲसिडिटी कमी करायला मदत करतं. कढीपत्ता हिमोग्लोबिनसाठी आणि केस अकाली पांढरे होऊ नयेत म्हणून उपयोगी. तर म्हणजे एकच ज्यूस आणि अनेक फायदे. तर आपल्याला सर्वात आधी हे सगळे इन्ग्रेडियंट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि बारीक कट करून घ्यायचे आहे. तर मी इथे अर्ध बीट कट करून घेतलं, अर्ध गाजर कट करून घेतलं आणि 2 आवळे कट करून घेतलेले आहे. कढीपत्ता घेतलेला आहे आणि आलं आपल्याला कमी प्रमाणातच घ्यायचं आहे. जर आपण आलं जास्त घेतलं तर आपला ज्यूस कडू किंवा तिखट लागू शकतो. आता आपल्याला कट केलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि सोबतच अर्धा ग्लास पाणी घालून ते छान वाटून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपला ज्यूस तयार होतो. तर आपण याला गाळू पण शकतो किंवा नाही गाळलं तरीही चालेल, पण गाळलं तर सोपं जातं प्यायला म्हणून असं गाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला ज्यूस छान गाळून झालेला आहे आणि जे आपल्याला उरलेलं गर आहे ते असंच फेकायचं नाही आहे, कारण त्यात भरपूर फायबर आणि पोषक घटक असतात. आपण पिठामध्ये आलं लसूण पेस्ट आणि मसाले घालून आणि उरलेला जो गर आहे हे घालून छान असे पराठे बनवून घेऊ शकतो आपण. तर अशा प्रकारे आपला हेल्दी ज्यूस तयार झालेला आहे. हे औषध नाही, पण सवय लावली तर शरीर नक्कीच फरक दाखवेल. रोज नाही, पण आठवड्यातून 2-3दा घेतला तरी खूप फायदेशीर आहे. मी स्वतःही घेते आणि खरंच खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. तुम्हीही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.